जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत. आपण मागच्या भागात बघितलं की धम्माचा उपदेश देण्याचा निर्णय बुद्धांनी घेतला. आता पुढे जेव्हा बुद्धांनी धम्माचा उपदेश देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की मी हा धम्म प्रथम कुणाला द्यावा. आणि मग त्यांनी विचार केला की मी हा धम्म आलार कालामला का देऊ नये, कारण ते सुज्ञ आहेत, हुशार आहेत आणि म्हणून त्यांना हा धम्म देण्याचा पहिले विचार केला. परंतु त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांना असं लक्षात आलं की आलार कालामचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर त्यांनी उदक रामपुत्त यांना धम्म देण्याचा निश्चय केला आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की ते 5 परिव्राजक ज्यांनी बुद्धांसोबत निरंजना नदी काठी तपश्चर्या केली होती आणि बुद्धांनी जेव्हा तपश्चर्येचा मार्ग जेव्हा त्यागला त्यावेळी मात्र रागवून ते निघून गेले होते. ते 5 परिव्राजकांची भगवान बुद्धांना आठवण झाली आणि बुद्धांनी विचार केला की त्या 5 परिव्राजकांनी माझी सेवा केली आहे, ते माझ्यासोबत राहिलेले आहे, मग हा धम्म मी त्यांना का देऊ नये. बुद्धांनी त्यांची चौकशी केली की हे 5 परिव्राजक कुठे आहेत, तर त्यांच्या असं लक्षात आलं की ते सारनाथमध्ये आहे. ते 5 परिव्राजक ऋषीपत्तनच्या मृगवनामध्ये होते सारनाथ येथे. आणि मग भगवान बुद्धांनी त्यावेळी त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलं. जेव्हा भगवान बुद्ध त्यांच्या समीप जात होते त्यावेळी मात्र ते 5 परिव्राजक जे होते तर ते आपापसांमध्ये चर्चा करत होते की आता बुद्ध आपल्याकडे येत आहे, समोरून बुद्ध आपल्याकडे येतोय, तर आपण त्याच्याशी कुणी बोलायचं नाही किंवा त्यांचं स्वागत करायचं नाही, त्यांचं चिवर घ्यायचं नाही, त्यांचं काही ऐकायचं नाही, असं त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. पण जसजशी बुद्ध त्यांच्या जवळ यायला लागले तर त्यांचं तेज बघून हे सर्व अगदी नम्र झाले. कुणी त्यांना बसायला आसन दिले, तर कुणी त्यांचं भिक्षापात्र घेतलं, तर कुणी त्यांचं स्वागत केलं. या पद्धतीने ते सर्व अगदी प्रेमाने त्यांनी बुद्धांचं स्वागत केलं. आणि मग त्यांचं आपापसांमध्ये विचारपूस झाली. भगवान बुद्धांनी त्यांची विचारपूस केली आणि त्यावेळी ते 5 परिव्राजकांनी बुद्धांना विचारलं की अजूनही तुमचा संन्यास जीवनावरती विश्वास आहे का, तर तेव्हा बुद्ध नाही म्हणाले. त्यावेळी बुद्ध म्हणाले की जीवनाचे 2 ध्रुव आहेत, एक म्हणजे भोगविलास आणि दुसरं म्हणजे कायाक्लेश. पहिलं जे आहे तर ते म्हणतं आपण खाऊन पिऊन मजा करूया कारण आपण उद्या मरणार आहोत, आणि दुसरा जो मार्ग आहे तर तो म्हणतो की आपण वासनांचा अंत करू कारण वासना हे पुनर्जन्माचं निमित्त होऊ शकते. तर बुद्धांनी हे दोन्ही जे मार्ग आहेत तर ते दोन्ही मार्ग नाकारले. त्यांच्या मते ही दोन्ही मार्ग मनुष्य जीवनाला अयोग्य आहेत. त्यांचा मध्यम मार्गावरती विश्वास होता. मध्यम मार्ग जो होता तो कायाक्लेशावरती नव्हता आणि भोगविलासावरती नव्हता. भगवान बुद्ध त्यांना बोलले की परिव्राजकांना ते म्हणाले जोपर्यंत तुमचं चित्त क्रियाशील आहे, चित्तात पार्थिव आणि स्वर्गीय भोगाची तृष्णा आहे, तोपर्यंत हे संपूर्ण कायाक्लेश आहेत. बुद्ध पुढे सांगतात की जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय प्राप्त कराल तेव्हाच तृष्णेपासून तुमची मुक्ती होईल, तेव्हाच तुम्ही भोगविलासाची कामना करणार नाही, तुमच्या स्वाभाविक इच्छांची पूर्ती तुमच्या चित्तात विकार उत्पन्न करणार नाही. म्हणून आपल्या देहधर्मानुसार आपलं अन्न आणि जल ग्रहण करणे योग्य आहे. पुढे ते सांगतात की कामिक माणूस जो असतो तो काम वासनांचा दास असतो, तो कामभोगामध्येच रममान असतो. आपला देह स्वस्थ ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपलं चित्त हे दृढ आणि निर्मळ असायला पाहिजे. पुढे त्यांनी त्या परिव्राजकांना सांगितलं की परिव्राजको, हे तुम्ही समजून घ्या की ज्या 2 ध्रुवांवरती असलेल्या या 2 जीवन प्रणालीचे अनुकरण कदापिही तुम्ही करू नका. ज्यांचे आकर्षण कामभोगाची तृष्णा आहे अशा वस्तूंच्या माध्यमांची तृप्ती प्राप्त करण्याचे प्रयास हे हीन प्रयास आहेत, ते हानिकारक आहे. दुसरीकडे तपश्चर्या अथवा कायाक्लेश ही जीवन प्रणालीची कष्टप्रद आहे, अकुशल आहे, हानिकारक आहे. हे दोन्ही जे मार्ग आहेत ते हितकारक नाहीये. जो मध्यम मार्ग मी निवडलेला आहे तो सर्वांचं कल्याण करणारा आहे, तो सर्वांच्या हिताचा आहे. ते 5ही परिव्राजक अगदी लक्षपूर्वक तथागतांचे म्हणणे ऐकत होते आणि त्यांना नेमकं तथागत सांगताय तो मध्यम मार्गाबद्दल काय बोलावं हे त्यांना कळत नव्हतं. म्हणून त्यांनी तथागतांना विचारले की तुम्ही जेव्हा आम्हाला सोडून गेला त्यानंतर पुढे काय झाले, तुम्ही काय केले पुढे. मग पुढे त्यांनी सांगितलं की त्यांना सोडून गेल्यानंतर ते गयेला गेले, तिथे एका पिंपळ वृक्षाखाली ते ध्यानस्थ झाले
आणि 4 सप्ताह ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांना बुद्धत्व कसे प्राप्त झाले, हा संपूर्ण जीवनाचा जो नवीन मार्ग आहे त्याचा आविष्कार कसा झाला, हा संपूर्ण भगवान बुद्धांनी त्या 5 परिव्राजकांना सांगितला. आणि मग मात्र ते 5 परिव्राजक खूप अस्वस्थ झाले. त्यांचं अस्वस्थ होण्याचं कारण असं होतं की त्यांना धम्म जाणून घ्यायचा होता. जो नवीन मार्ग सापडला होता तो नवीन मार्ग त्यांना समजावून घ्यायचा होता. आणि त्यांनी मग बुद्धांना प्रार्थना केली आणि बुद्धांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली. त्यावरती भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं की माझा जो धम्म आहे हा ईश्वर आणि आत्मा याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. तसेच धम्मामध्ये धर्मविधी आणि कर्मकांड याचाही कुठला संबंध नाहीये. पुढे त्यांनी सांगितलं की धम्माचा जो केंद्रबिंदू हा मनुष्य आहे. जिवंतपणी मनुष्यामध्ये जो संबंध असतो यावरती आपला धम्म जो आहे तो निर्धारित आहे. पुढे त्यांनी सांगितलं की मनुष्याचे जीवन जे आहे ते दुःखाने कष्टाने व्यापलेले आहे. म्हणूनच या जगातून दुःखाचा विनाश करणे हा आपल्या धम्माचा उपदेश आहे. दुःखाचं अस्तित्व मान्य करणं आणि दुःखाच्या नाशाचा मार्ग दाखवणं हीच या धम्माची आधारशिला आहे असे पुढे बुद्धांनी त्यांना सांगितलं. आणि हाच खरा आपला धम्म आहे. पुढे ते म्हणतात की हे परिव्राजक हो, ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना या जगात दुःख आणि दुःख नाशाचा मार्ग आहे हेही समजत नाही, अशा श्रमण आणि ब्राह्मणांना मी खऱ्या अर्थाने श्रमण आणि ब्राह्मण मानितच नाही. स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या या श्रामणांना आणि ब्राह्मणांना धम्मानुसार जीवन जगणे म्हणजे काय आहे हे आजपर्यंत समजलेच नाही. मग ते 5 परिव्राजकांनी विचारलं की जर दुःखाचा नाश करायचा आहे, दुःखाचं अस्तित्व आहे, अशी जर आपल्या धम्माची जर आधारशिला आहे तर मग आम्हाला तुम्ही सांगा की धम्मामुळे दुःखाचा नाश कसा होईल, दुःख कसं या जगातून निघून जाईल. पुढे बुद्ध म्हणतात की धम्मानुसार जर तुम्ही आचरण केलं प्रत्येकाने तर नक्कीच दुःखाचा हा नाश होईल. धम्मानुसार आचरण म्हणजे पवित्रतेच्या मार्गाने आचरण करणे, धम्माच्या मार्गाने आचरण, शिलाच्या मार्गाने आचरण करणे. पुढे त्या परिव्राजकांनी प्रार्थना केली बुद्धांना की त्यांनी धम्माची व्याख्या त्यांना सांगावी. तथागत परिव्राजकांना म्हणाले की एखाद्याला पुण्यवान व्हायचे असेल तर त्याने काही तत्वांना जीवनाची तत्वे म्हणून स्वीकारले पाहिजे. पावनपद जीवनाच्या या तत्वांची शिक्षा देतो. तथागत म्हणाले पावनपथाच्या मान्यतेनुसार जीवनाची पुढील तत्वे आहे कोणालाही आघात न करणे, हिंसा न करणे, चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला हक्क न सांगणे, असत्य कथन न करणे, व्यभिचार न करणे आणि मादक द्रव्यांचे सेवन न करणे. तथागत म्हणाले या तत्वांना मान्यता देणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. जीवनात आपण आपले कर्म तपासून पाहण्यासाठी तसेच माणसाच्या जीवनात काही मानदंड असणे आवश्यक आहे. माझ्या धम्मानुसार हे 5 शील जीवनात भल्या वाईटाचे मानदंड आहेत. पुढे तथागत त्या परिव्राजकांना म्हणाले की तुम्ही असे विचारू शकता की ही तत्वे जीवनाचे मानदंड म्हणून का मान्य करायची. तर तथागत म्हणाले या प्रश्नाचे उत्तर शोधले तर तुम्हाला सुद्धा ते सापडेल. कारण तुम्ही स्वतःला विचारा की ही शिले मनुष्याकरिता कल्याणकारी आहेत काय. तसेच तुम्ही स्वतःला हेही विचारा की या शिलांचे पालन समाजासाठी कल्याणकारी आहे काय. आणि याचे उत्तर जर तुम्हाला जर हो असेल तर यावरून हे सिद्ध होते की माझ्या पावन पथाची ही 5 शिले जीवनाचे खरे मानदंड म्हणून मान्य व्हावी. त्यानंतर बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. अष्टांगिक मार्गाची जी 8 तत्वे आहेत ती त्यांनी त्या परिव्राजकांना सांगितली. बुद्धांनी सर्वात प्रथम सम्यक दृष्टी या तत्वाची व्याख्या केली. त्यावरती भगवान बुद्ध म्हणाले की जग ही एक बंदीशाळा आहे आणि आपण तिथले बंदिवान आहोत. आणि जग हे एक घनदाट अरण्य आहे जिथे खूप काळोख आहे. आणि या काळोखामध्ये राहून माणसाला समोरचं आता काहीही दिसत नाहीये. आणि यामध्ये चित्त हे एकमेव असे साधन आहे की जो आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवेल. आणि म्हणूनच माणसाची जे चित्त आहे त्याने जर त्याची जी विचारशक्ती आहे, त्याचं जे चित्त आहे ते जर त्याने व्यवस्थित मार्गाने जर नेलं तर नक्कीच त्याला प्रकाश हा भेटेल. माणसाचे जे चित्त आहे, जी संकल्प शक्ती आहे त्याला मुक्तीच्या मार्गावर नक्की नेईल. ह्या एकाच प्रकारे माणूस बंधनमुक्त होऊ शकतो. कारण माणूस आपल्या चित्ताला हवे त्या दिशेने नेऊ शकतो. आपणास बंदिवान स्थितीत ठेवण्यास हे चित्तच निमित्त आहे. चित्ताचे जे काही केले आहे त्याचे निराकरणही चित्तच करू शकते. चित्तानेच माणसाला बंधनात बांधले आहे, बंदिवान केले आहे. चित्तच योग्य दिशेने प्रेरित झाले आहे आणि म्हणूनच चित्तच माणसाला मुक्तही करू शकते. या सर्वांचे निमित्त म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय काय
परिव्राजकांनी पुन्हा प्रश्न केला, सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय कुठले आहे? परिव्राजकांनी पुन्हा एकदा प्रश्न केला आणि यावेळी बुद्धांनी सांगितलं की अविद्येचा नाश हे आहे आणि सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधी आहे. अविद्या म्हणजे आर्य सत्याविषयीचे अज्ञान, दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा विनाश याविषयीचे अज्ञान. सम्यक दृष्टीचा अर्थ आहे धर्मविधी आणि कर्मकांड यांची व्यर्थता समजून घेणे, त्यांच्यावरील मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे. म्हणजे जे खोटे जे कर्मकांड आहे ते समजून घ्यायचं, उगाच कुठल्याही खोट्या थोतांडाच्या मागे लागायचं नाही. आपली जी दृष्टी आहे ती योग्य ठेवायची, त्यालाच आपण सम्यक दृष्टी म्हणत असतो. सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या विश्वासापासून म्हणजे खोट्या विश्वासापासून मुक्ती. प्राकृतिक नियमांशिवाय बाह्य शक्तीच्या प्रेरणेने काही घडू शकते, हे जे आहे हे खोटं आहे. सम्यक दृष्टी म्हणजे खरं आणि अनुभवाचा आधार नसलेल्या निव्वळ कल्पना विलासावरती आधारित जो धर्म सिद्धांत आहे त्याच्यापासून मुक्ती. सम्यक दृष्टी म्हणजे मुक्त विचार, मुक्त चिंतन, मुक्त चित्त. प्रत्येक माणसाचे काही ध्येय असतात, काही संकल्प असतात, काही अपेक्षा असतात आणि सम्यक संकल्प याचा अर्थ आपले ध्येय, आपले कर्म, आपल्या अपेक्षा, आपल्या आकांक्षा ह्या ज्या आहे या श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्यात, त्या अयोग्य आणि अकल्याणकारी असू नये. याचा अर्थ सम्यक संकल्प. सम्यक वाणी याचा अर्थ मनुष्याने नेहमी खरं बोलावं, खरंच सांगावं, दुसऱ्यांप्रती अभद्र कधी बोलायचं नाही, दुसऱ्यांची निंदा नाही करायची, दुसऱ्यांप्रती जे अपशब्द आहेत, जे कटू शब्द आहेत, कटू वचन आहे ते कथन न करणे, दुसऱ्यांप्रती विनम्र आणि चांगलं बोलावं, निरर्थक व्यर्थ बडबड करू नये, मूर्खतापूर्व कथन करू नये, वाचा जी आहे ती मवाळ असावी. सम्यक वाणीचा व्यवहार जो आहे हा संबंधित श्रेष्ठ व्यक्ती काय म्हणेल किंवा त्यामुळे माझी कोणती हानी होणार नाही या विचारांची अजिबात असू नये. त्यामध्ये कुठलाही पक्षपातही नसावा. सम्यक वाणीचे मापदंड श्रेष्ठींची आज्ञा आणि व्यक्तिगत लाभाची अभिलाषा होऊच शकत नाही. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य आचरणाची शिक्षा देणे. आपले प्रत्येक कर्म जे आहे त्या दुसऱ्यांच्या भावना आणि अधिकारांचा आदरच करून आपण केले पाहिजे. सम्यक कर्मांताचे मापदंड काय आहेत तर अस्तित्वाच्या मूलभूत नियमांशी किंवा जीवनाच्या मूलभूत नियमांशी समंजस राखून केलेले आचरण हेच सम्यक कर्मांताचे मापदंड आहेत. माणूस जेव्हा आपली आजीविका अर्जित करत असतो त्यावेळी त्याला अनेक मार्ग असतात. काही हीन असतात, काही वाईट असतात, काही चांगले असतात, काही श्रेष्ठ असतात. हीन मार्ग जे आहे ते इतरांना जे आहेत आघात करत असतात म्हणजे घायाळ करत असतात आणि श्रेष्ठ मार्ग जे असतात ते इतरांना घायाळ करत नाहीत, इतरांवर अन्याय करीत नाहीत. श्रेष्ठ मार्गांनी प्राप्त आजीविकेला सम्यक आजीविका असे म्हणतात. सम्यक व्यायामाचे 4 उद्देश आहेत. एक म्हणजे अष्टांगिक मार्ग विरोधी चित्त प्रवृत्तीला निरोध. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्ती चित्तात उद्यास आल्या असतील तर त्यांचा विनाश. तिसरा म्हणजे अष्टांगिक मार्गानुसार आचरणासाठी चित्तात योग्य प्रवृत्ती विकसित करणे. आणि चौथी म्हणजे अशा सकारात्मक प्रवृत्ती चित्तात विकसित झाल्या असतील त्यांची वृद्धी व्हावी, अशा अधिक विकसित व्हाव्या असे प्रयास करणे. सम्यक स्मृतीचा अर्थ विचार असा आहे की जे आपलं चित्त आहे ते एकाग्र ठेवायचं आहे. अकुशल वासनांवरती निरर्थक दृष्टी ठेवणे याला सम्यक स्मृती असे म्हणतात. तेव्हा भगवान बुद्ध बोलता की हे परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक समृद्धी यांच्या आचरणाला 5 बाधा येतात. लोभ, द्वेष, आलस्य, विचिकित्सा आणि अनिश्चय या त्या बाधा त्यांनी सांगितल्या आहे. या बाधांवर विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. या बाधा म्हणजे जणू काय आपल्या पायामध्ये बांधलेल्या साखळ्या आहेत, जे साखळदंड आहेत ते आहेत. यांच्यावर विजय प्राप्तीचा मार्ग म्हणजे समाधी. परंतु हे परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की सम्यक समाधी आणि समाधी एकच नाही. या दोघांमधला अंतर फार मोठा आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. समाधीतून आत्मप्रेरित ध्यानावस्था प्राप्त होते यात शंका नाही. समाधीमुळे याच 5 बाधांना निलंबित ठेवता येतं. परंतु ध्यानावस्था अस्थानी असते, परिणामी या बाधांचे निलंबने अस्थानी असते. म्हणून आवश्यकता आहे चित्ताच्या स्थायी परिवर्तनाची. चित्ताचे हे स्थायी परिवर्तन सम्यक समाधीद्वाराच प्राप्त होऊ शकते. सम्यक समाधी जी आहे
ती सकारात्मक अवस्था आहे. ही अवस्था कुशल कर्मासाठी आणि कुशल चिंतनासाठी चित्ताची एकाग्रता विकसित करते. या अवस्थेत चित्ताची एकाग्रता साध्य होत असतानाच या बाधांचा परिणाम म्हणून चित्तात उदित होऊ पाहणाऱ्या अकुशल चित्त आणि अकुशल कर्मापासून चित्त निवृत्त होते. सम्यक समाधी चित्ताला कुशल चिंतनाची आणि फक्त कुशल चिंतनाचीच प्रेरणा देते. सम्यक समाधी चित्ताला कुशल कर्माची आवश्यक प्रेरणा व शक्ती प्रदान करत असते. त्यानंतर बुद्धांनी परिव्राजकांना सद्गुण पद समजावून सांगितला. सद्गुण पद याचा अर्थ सद्गुणांचा जीवनात स्वीकार असाच होय. बुद्ध म्हणाले, हे सद्गुण म्हणजे शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री हे होत. परिव्राजकांनी बुद्धांना या सद्गुणांचा अर्थ विचारला आणि बुद्धांनी तो खूप शांततेपूर्वक त्यांना सांगितला. त्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की शील म्हणजे हे नैतिक प्रवृत्ती. ही प्रवृत्ती अकुशल कर्म न करण्याची आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. या प्रवृत्तीमध्ये अकुशल कर्माची लज्जा वाटते. त्यानंतर त्यांनी सांगितलं नैष्कर्म म्हणजे सांसारिक काम वासनांचा त्याग करणे. दान म्हणजे फक्त धनसंपदाचेच नाही तर देहाचे अवयव किंवा प्रसंगी दुसऱ्याच्या कल्याणाकरिता प्राणाचाही त्याग करणे आणि त्या बदल्यात कसलीही अपेक्षा न करणे याला दान असे म्हणतात. पुढे वीर्य म्हणजे सम्यक श्रम, आपल्या सर्व समर्थानिशी आणि नियोजित कर्म करणे. नियोजित कर्मापासून मागे फिरण्याचा विचारही न करणे. स्वीकृत कर्मापासून पुनरावृत्त न होणे. शांती म्हणजे क्षमाशीलता, घृणेला घृणेने प्रत्युत्तर न देणे. क्षमाशीलतेने विजय संपादन करणे म्हणजे शांती. सत्य म्हणजे खोटे बोलू नये, खोटे वागू नये आणि जो मनुष्य खरे बोलण्याशिवाय इतर काहीही बोलत नाही त्याला सत्य म्हणतात. अधिष्ठान म्हणजे आपल्या उद्देशाकरिता दृढ संकल्प, आपल्या एखाद्या विचारावरती दृढ राहणे, दृढ संकल्प असणे. करुणा म्हणजे मनुष्य मात्रांप्रती प्रेमपूर्व जी दया असते त्याला करुणा म्हणतात. मैत्री म्हणजे मनुष्य मात्रापर्यंतच स्थिती मर्यादित नसायला पाहिजे किंवा आपला फक्त मित्र याच्यावरतीच फक्त मैत्री नको, तर आपला जो एखादा वैरी असेल तर त्याच्याबद्दलही आपल्या मनामध्ये मैत्री भावनाच हवी आणि प्राणीमात्रांवरती सुद्धा आपली मैत्री भावनाच हवी. उपेक्षा म्हणजे अनासक्ती, त्यामध्ये चित्ताची एक वेगळी अवस्था आहे. त्यामध्ये प्रिय अप्रिय असं काहीही नाही. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार हे सद्गुण जे आहेत ते आचरणात आणले पाहिजे. म्हणूनच यांना पारमिता म्हणून संबोधलं जातं. आणि मग आपल्या धम्माचा अर्थ स्पष्ट केल्यानंतर मग बुद्धांनी त्या परिव्राजकांना विचारलं की चरित्राची पवित्रता ही संसारिक कल्याणाची आधारशिला नाही का? त्यावरती ते उत्तरले की हो, आपण म्हणता ते बरोबर आहे. पुढे बुद्ध बोलले की लोभ, वासना, अज्ञान, हिंसा, चोरी, व्यभिचार आणि मिथ्याकथन यापासून माणसाचे चरित्र भ्रष्ट होते का? तर ते बोलले की हो, निश्चितच यापासून माणसाचे जे चरित्र आहे ते भ्रष्ट होते. आणि मग ते म्हणाले की मग अष्टांगिक मार्गाचं जे आचरण आहे म्हणजे जे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, तर यामुळे माणसांचं माणसांप्रती अमानवीय जो व्यवहार आहे त्याचा अंत होणार आहे. आणि मग ते बोलले की हो, नक्कीच यामुळे माणसाचा जो आहे तो कुठेतरी त्याला चांगला कुठेतरी मार्ग सापडणार आहे. सद्गुणांचा जो मार्ग आहे तो सापडणार आहे. आणि मग बुद्ध पुढे सांगत होते की माणसांकरिता प्रेम भावना आवश्यक आहे, तसंच मैत्री भावनाही आवश्यक आहे. मैत्री भावना ही फक्त मित्रांशीच नाही तर आपल्या वैऱ्याशी असली पाहिजे. जितका अधिकार हा मैत्रीचा माणसाला आहे तेवढा प्राणीमात्रांनाही आहे. प्राणीमात्रांनाही सर्व सुख लाभले पाहिजे. सर्वांप्रती प्रेम निर्माण होण्यासाठी मैत्रीसारखा दुसरा मार्ग नाहीये. पुढे प्रज्ञेविषयी सांगताना भगवान बुद्ध बोलले की प्रज्ञा परमिता एवढी आवश्यक आहे, एवढी महत्त्वाची आहे की जितके दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा परिणाम कदाचित नैतिकतेच्या ऱ्हासातही होऊ शकतो. करुणा आवश्यक आहे पण प्रज्ञेशिवाय करुणा अमंगल समर्थक होऊ शकते. परमिता आधारित प्रत्येक कर्म प्रज्ञा परमितेच्या मानदंडावर तपासले पाहिजे. प्रज्ञा परमिता म्हणजे सुज्ञता. ते म्हणाले की अकुशल कर्म कोणतं आहे याचेही ज्ञान आपल्याला असले पाहिजे आणि कुशल कर्म कुठले आहे याचेही ज्ञान आपल्याला असले पाहिजे.
पुढे भगवान बुद्ध बोलले की तुम्ही माझ्या धम्माला कदाचित निराशावादी धम्म म्हणाल, कारण या धम्माने दुःखाच्या अस्तित्वाकडे मनुष्य मात्राचे लक्ष वेधले आहे. माझे प्रतिपादन झाले आहे. माझ्या धम्माप्रती असा दृष्टिकोन चूक आहे. माझ्या धम्मात ध्येय आणि आशा दोन्ही आहेत. धम्माचे ध्येय अविद्येचा नाश आणि अविद्येचा नाश याचाच अर्थ दुःखाच्या अस्तित्वाविषयीच्या अज्ञानाचा नाश होय. माझ्या धम्मात आशा आहे. माझा धम्म मनुष्य मात्राचा दुःखाचा अंत व्हावा याचा मार्ग दाखवतो. तुम्ही याच्याशी सहमत आहात का अथवा नाही? यावरती मग ते परिव्राजक बोलले की होय, तुम्ही जे बोलत आहात याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. आणि त्या 5 परिव्राजकांना जेव्हा संपूर्ण धम्म कळाला त्यावेळेस ते खरोखर खूप आनंदी झाले. आणि त्यावेळी ते बोलले की जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने दुःखाचे निवारण हा धम्माचा उद्देश आहे ही शिकवण आम्हाला दिली नाही. जगाच्या इतिहासामध्ये मानव मुक्तीचा इतका सोपा आणि सरळ मार्ग कुणीही आजपर्यंत सांगितला नाही. जगाच्या इतिहासात कोणीही असा धर्म प्रतिपादला नाही. या धम्माचा ईश्वरीय वाचनाशी कोणताही प्रकारचा संबंध नाही. हा धम्म ईश्वरीय आदेशाचा परिणाम नाही. धम्मदेशाची तत्त्वे ही माणसाच्या सामाजिक गरजांतून उत्पन्न झाली आहे. त्यांचा आधार माणसाच्या सामाजिक गरजा आहेत. जगाच्या इतिहासात कोणतेही धर्माचे मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे शांती अशी संकल्पना आजपर्यंत मांडली नाहीये. असे सुख जे मनुष्याला याच जगात याच जीवनात धम्मानुसार जीवन जगून प्राप्त होणार आहे. बुद्धाने आपल्या नवीन धर्माचा उपदेश दिल्यानंतर तो श्रवण करून परिव्राजक जे होते त्यांना फार आनंद झाला. आणि मग बुद्धांप्रती त्या 5 परिव्राजकांच्या मनामध्ये खूप श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांनी बुद्धांचा जो धम्म होता त्याचा अवलंब केला आणि बुद्धांनी त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले. बुद्धाने त्यांना एही भिक्कवे म्हणून भिक्खू संघात दीक्षित केले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ते प्रसिद्ध झाले.